अचूक टप्प्याचे बॉलर, नियंत्रण करणारी बॉलिंग नेहमीच आपल्याला यांच्याकडून पाहायला मिळते. या लढतीमध्ये आपण पाहिलं ना तर अगदी दोन्ही बाजूचा विचार केलात तर एकमेकांना खेळाडू अगदी जवळून ओळखतात आणि एकमेकांसमोर अनेक वेळा अलिबाग तालुक्यामध्ये खेळलेले आहेत. त्याच्यामुळे एकमेकांच्या विरुद्धचा स्टडी देखील नक्कीच केलेला आहे. त्याच्यामुळे मॅच मध्ये मजा तर 100% येईल. नवगाव विपक्ष आपण पाहू शकता एकविराथळ अशी लढत. पंचांचा इशारा येतोय लेट्स गो. अर्थातच सामन्याला होते सुरुवात. सुमेध पत्रे 4 वाजून 1 मिनिटाने पहिला बॉल हाताळलाय. यावेळेस आपण पाहू शकतो वाह चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि खास करून आपण पाहतोय मिड ऑनला बॉलला जरूर या ठिकाणी फील्ड केली जाते. पहिल्या बॉलवर सिंगल एक धाव कमलाकर यांच्या नावावर श्री गणेशा आणि टीमचा देखील या ठिकाणी खातं ओपन केले कमलाकर या फलंदाजाने. यावेळेस दिगंबर राईट हँड बॅट्समन उजव्या हाताचे फलंदाज पाहायला मिळतील. दुसरा बॉल त्याला उडवले आकाशामध्ये. फलंदाज दिगंबरचा तडाखा यावेळेला आलाय स्ट्रॉंग अँड लॉंग षटकार. या मॅच मध्ये दिगंबरने मन बनवले. अगोदरच डोक्यामध्ये विचार केलाय की हा सामना महत्वाचा आहे. या मॅच मध्ये मला खेळायचं आहे आणि नुसतं खेळायचं नाहीये तर पहिल्यापासून बॉलरचा समाचार देखील घ्यायचा आहे. मी आताच म्हटलं होतं की एकमेकांच्या ओळखीचे खेळाडू आहेत त्याच्यामुळे सुमेधची काय बॉलिंग आहे हे दिगंबर यांना देखील माहिती आहे आणि त्याच कारणाने सुमेधवर हल्ला चढवलाय. याही वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका. पण या वेळेला फटका फसलाय. एक डाव तुझा दुसरा डाव माझा समीकरण बदललंय. फलंदाज दिगंबर खूप लवकर मैदानाच्या बाहेर. बॅक टू दी पविलियन. पहिला धक्का यावेळेचा SP नवगाव संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. पाठर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो इनेट नंबर 3 जयेश आपल्याला पाहायला मिळतील. मागच्या मॅच मध्ये अफलातून बॅटिंग बॉलिंग जरूर आपल्याला पाहायला मिळाली या खेळाडूकडून. खूप लवकर यावेळेस वेळ आली आहे जयेशची मैदानाच्या आतमध्ये जाण्याची. सध्या इन फॉर्म असणारा खेळाडू SP नवगाव संघाकडून. सारं काही धारमदार जरूर या खेळाडूकडे असेल. थोडीशी इथं घाई केली खास करून दिगंबर या फलंदाजाने. एक षटकार आला होता तदनंतर थोडासा स्वतःला शांत ठेवायला पाहिजे होतं पण नाहीये. काहीतरी वेगळं मन बनून आले होते दिगंबर आणि त्याच कारणाने पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. लीडिंग एज घेतले आणि चांगला जेल टिपला आणि दिगंबरचा खेळ तिथेच खऱ्या अर्थानं संपलाय. खूप सारं मैदानावर देखील धुक्याचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळते. सुमेध पत्रे पहिले बॉलर या ठिकाणी पाहायला मिळतात. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत, 7 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वपूर्ण सफलता त्यांच्या हाताला लागली आहे. यावेळेस लेफ्ट हँड बॅट्समन डाव्या हाताचे फलंदाज मिस्टर जयेश मैदानाच्या आतमध्ये. नो यावेळेस पंचांचा इशारा जरूर आलाय. नो बॉल. नो बॉल. येणारा चेंडू फ्री हिट नक्कीच असेल. नो +1 अर्थातच 2 धावा या ठिकाणी जोडल्या जातील. 2च्या आकड्याने स्कोर काढा 7+2 9 आकड्यावर आपल्याला पाहायला मिळेल. फ्री हिटचा बॉल खेळण्यासाठी समोर राईट हँड बॅट्समन कमलाकर आपल्याला पाहायला मिळतील. SP नवगाव संघाकडून हे देखील एक आक्रमक शैलीचे फलंदाज पाहायला मिळतात. काय या फ्री हिटचा फायदा घेतील का हा प्रश्नचिन्ह त्यांच्या समोर आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु सुमेध पत्रेची तंतोतंत परफेक्ट बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. वाह. नो बॉल मध्ये देखील मी चांगली बॉल फेकू शकतो, मी चांगली बॉलिंग करू शकतो हे सुमेध पत्रेने दाखवलंय या मॅच मध्ये आणि कमलाकर यांना या बॉलवर मात्र पूर्णपणे शांत करून ठेवलंय. पुन्हा एकदा सुमेध पत्रे षटकातील पुढचा बॉल. यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका जरूर याच दरम्यान आपण पाहू शकतो धावा तब्बल 2 नक्कीच मिळाल्यात. 2च्या आकड्याने स्कोर काढा
हलकासा पुढे जाईल. 11 धावा, धाव फलकावर आतापर्यंत आपण पाहतोय. पुन्हा एकदा वा, याही वेळेला आपण पाहतोय चांगला बॉल हाताळलाय, त्याला देखील पॉइंटच्या दिशेला खेळण्याचा प्रयास केलाय. सिंगल, एकच धाव मिळेल. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरसावेल. धाव फलक आपण पाहू शकतो आतापर्यंत 12 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक पहिलं होते समाप्त. पहिल्या षटकामध्ये 12चा आकडा, 1 विकेट लॉस. या स्थितीमध्ये SP नवगाव संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. एक चुरशीची लढत, एक काटेकी टक्कर आणि आजच्या या नाईट मधील शेवटचा सामना, शेवटची मॅच पाहायला मिळते आपल्याला. बॉलिंग मार्कवर बदलाव केला जाईल. कोण येतोय पाहूया बॉलिंग मार्कवर. मुग्धा वेदा 11 एकविरा थळ संघाकडून. अशांक बॉलिंग मार्कवर आलेत. हे देखील एक महत्वपूर्ण असे बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. महत्वाची लढत आहे, महत्वाची मॅच आहे. कारण खऱ्या अर्थाने इथं तुम्हाला तुमची मेहनत, तुम्ही आखलेली स्ट्रॅटेजी, तदनंतर ज्या उद्देशाने तुम्ही या ठिकाणी आलात ते सारे काही इथं तुम्हाला दाखवायचे. तीच महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं सुरू झाली आहे. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल आपण पाहू शकतो. ऑन साइडला खेळला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत आणि या वेळेला विकेटचं पतन. आणखी एक धक्का. फलंदाज कमलाकर यावेळेस माघारी जातील. बॅक टू दी पवेलियन. दुसरा धक्का SP नवगाव संघाला. क्षणाला अगदी आल्या अशांक या बॉलरने दिलाय. मोठा फटका, डीप मिड विकेटला क्रॉस करायचं होतं, पण नाही, बॉल मैदानाच्या आतमध्येच आपल्याला पाहायला मिळाला आणि सुरेख झेल टिपलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 4 नंबर 4 वर आपण पाहू शकतो भागेश आपल्याला पाहायला मिळतील. इथून सारं काही दारोमदार जयेश या फलंदाजावर नक्कीच असेल, कारण याच्या अगोदरच्या मॅच मध्ये देखील जयेशने खूप मोठी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाले. चांगले फटके केले, सिंगल डबल धावा देखील पाहायला मिळाला आणि खास करून षटकारांची देखील आत्ताचबाजी आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्याच कारणाने डगआउटच्या नजरा आणि नवगावचे सपोर्टर्स पाठीराखे आहेत ना, संघ मालक आहेत, त्यांच्या नजरा नक्कीच या खेळाडूवर जास्तीत जास्त असतील. इथून भागेश पाहूया कशा पद्धतीने साथ देतोय जयेश यांचे, हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. कारण अशांकनं आल्या ज्या कामासाठी लावलं होतं ना, ते काम मात्र पूर्ण केलंय. याही वेळेला आपण पाहतोय चांगला बॉल हाताळलाय. जरूर लॉंग ऑनच्या डोक्यावर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. सिंगल एकच धाव मिळेल. भागेश या बॅटरला स्वतःचं खातं ओपन केलंय, तर टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. ओमेगा चॅम्पियन ट्रॉफीज आपण पाहतोय सन 2025. सन्माननीय आदरणीय प्रमोद शेठ मस्कर पुरस्कृत ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते आणि आयोजक नव्या नायट्रोज कोलाड मधील हे सर्व आमचे मित्र पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे दर्जेदार शानदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्या ग्रामीणच्या खेळाडूंना नक्कीच या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. पर्व दुसरं आपल्याला पाहायला मिळतं, अर्थात वर्ष दुसरं ओमेगा चॅम्पियन ट्रॉफीचं. यावेळेला आपण पाहतोय जरूर मला वाटतं बॉल हा जरूर लागलाय. पहा, चेक करा जरा, जास्त तर लागला नाही ना. पाणी वगैरे हवे असेल तर आपण देऊ घ्या. ओके, जय सांगतोय की मी ओके आहे. चांगली बॉलिंग अशांकच्या माध्यमातून या वेळेला केली जाते. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर सिंगल आणि तिसरा चेंडू डॉट. चांगलं षटक या ठिकाणी अशांकच्या माध्यमातून या क्षणाला फेकलं जात आहे. षटकातील चौथा बॉल.
चौथा बॉल जयेश साठी. या चौथ्या बॉलला उडवलंय पण हा बॉल सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावर टिपलाय झेल. संपलाय मिस्टर जयेशचा खेळ. विकेट क्रमांक 3. आणखी एक धक्का. फलंदाज बॅक टू दी डगआउट. ओह नाखुश निराशाजनक चेहरा आपल्याला पाहायला मिळेल. कारण महत्वपूर्ण मॅच मध्ये जयेशला मोठी बॅटिंग करायची होती. मोठा फटका तर खेळला पण लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक चाणाक्ष आणि तैनात होते. सरळ झेल टिपलाय आणि इथं जयेशच्या पारीचा अंत. स्कोर बोर्ड होतोय शांत. विकेट क्रमांक 3. बॅक टू दी पिव्हिलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुजय आपल्याला पाहायला मिळतील. नंबर 5 वर बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. SP नवगाव विपक्ष मुग्धा वेदा 11 एकविरा थळ हा संघ आपण पाहतोय. काय षटक कमालीचं अशांकचं पाहायला मिळते. स्वतःचं पहिलं संघातर्फे दुसरं षटक फेकण्यासाठी आलेत. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसरा चेंडू डॉट आणि चौथ्या बॉलवर देखील विकेट पाहायला मिळते. म्हणजे आतापर्यंत 4 बॉल फेकलेत, 2 गडी बाद केलेत आणि एकच धाव खर्च केले. स्कोर कार्ड 13 वर जाऊन अडकलाय, स्टॉप झालाय, ना पुढे जात ना मागे येत. काय ब्रेक लावलाय, मोठा ब्रेक लावलाय मिस्टर अशांक या बॉलरने या क्षणाला. जबरदस्त बॉलिंगचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळते. अचूक टप्पा फेकला जातोय. नियंत्रण करणारी बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला. 5वा बॉल. या वेळेला आपण पाहू शकतो वाईट बॉलचा इशारा जरूर केलाय पंचांच्या माध्यमातून. थोडीशी अशांक यांची आम्ही स्तुती काय केली पण बॉल इथं भरकटलेत. 1 धाव एक्स्ट्रा मिळतीये. एका धावेने 14 धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत बनल्या जातील. सुजय. यावेळेला आपण पाहतोय सुजयने मोठा फटका खेळलाय पण टायमिंग प्रॉपर नाहीये. आणखी एक विकेटचं पतन लॉंग ऑनच्या डोक्यावर. पुन्हा एकदा टिपलाय झेल. संपलाय सुजयचा देखील खेळ. कमालीचा झेल. आणखी एक धक्का. 14 धावांवर आपण पाहतोय. चौथी विकेट पाहायला मिळते आपल्याला. SP नवगाव संघ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. परेश आपल्याला पाहायला मिळतील. सुरेख या ठिकाणी बॉलिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतं आपल्याला. मुग्धा वेदा 11 एकविरा थळ संघाकडून. नक्कीच संघ मालक बाळाशेठ महाबळे आणि राकेशजी भामुगडे खुश असतील या आपल्या टीमवर. मुग्धा वेदा 11 एकविरा थळ या संघावर. कारण ज्या पद्धतीने बॉलिंग करतायत अशांक. राकेशजी बामुगडे यांचे मॅनेजर या ठिकाणी उत्तमजी ठोंबरे जरूर स्टेज मुख्य व्यासपीठावरून या मॅचचा आनंद घेत आहेत आणि विकेट गेल्यानंतर अगदी जल्लोष आनंद साजरा करताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत आपण पाहतोय ओव्हर हॅट्रिक केली आहे अशांकने. कमालची बॉलिंग. एकच धाव खर्च केली आहे. माफ करा 2 धावा. या वेळेला आपण पाहतोय शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर सिंगल. एकच धाव. षटक क्रमांक 2 होतंय समाप्त. 2 षटक अखेर आपण पाहतोय. 15 धावा धाव फलकावर. 4 गडी बाद. SP नवगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. येणार आता मजेशीर षटक आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच ओमेगा 50-50. म्हणजे या ओव्हर्स मध्ये तुम्हाला 14 धावा करायच्या आहे आणि 14 धावा जर तुम्ही बनवल्यात तर 6 धावा त्याच्यात ऍड होतील आणि जर तुम्ही 14 धावा बनवल्या नाहीये तर समोरच्या संघाला देखील चांगला प्लस पॉइंट मिळेल. आणि तेच 3रं षटक यावेळेस फेकण्यासाठी टाकण्यासाठी आलेत जयेश.
बॉलिंग मार्कवर सुरुवातीला 2 षटकं जबरदस्त हाताळली, फक्त आणि फक्त 15 धावा. नवगाव संघ 4 गडी बाद या स्थितीमध्ये आहे. आणि आता स्ट्रायकिंग एंडला परेश आपल्याला पाहायला मिळतील, नॉन स्ट्रायकिंग एंडला भागेश पाहायला मिळतील आणि बॉलिंग मार्कवर जयेश. मुग्धा वेदा 11 एकविरा थळ विपक्ष आपण पाहतोय SP नवगाव. अलिबाग तालुक्यातील दोन्ही संघ आमने सामने या ठिकाणी लढताना भिडताना ओमेगा चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. पहिला बॉल पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. बॉल खाली क्षेत्ररक्षक, विकेटचं पतन. फलंदाज परेश देखील खूप लवकर डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. आणखी एक धक्का. नवगाव संघाची स्थिती फार वेगळी झाली आहे. तू चल मैं तेरे पीछे आया ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत, मैदानाच्या बाहेर देखील येत आहेत, ही स्थिती पाहायला मिळते. नवीन फलंदाज अनुज नंबर 7 वर आलेत. काय इथून आता प्रश्न पडलाय, SP नवगाव संघ किती धावा करू शकेल हा मोठा प्रश्न नक्कीच असणार आहे. आणि प्रश्नचिन्ह देखील पडलेला आहे यासाठी, कारण महत्वाचे बॅटर खूप लवकर अगदी मैदानाच्या बाहेर जाऊन डगआउट मध्ये बसलेत. सुपर 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 डुपर बॉलिंग होतीये. सुरुवातीला आपण पाहिलं सुमेध पत्रेने षटक हाताळलं, नंतर अशांकाला, अशांकने तर कमाल धमालच केली मैदानाच्या आतमध्ये. आणि आता आले जयेश, त्याने देखील सुरुवातीच्या बॉलवर अक्षरशः कमाल केली आहे. भन्नाट बॉलिंग होतीये. षटकातील दुसरा बॉल या वेळेला ऑफस्टिकच्या बाहेर निघालेला बॉल, वाईट बॉलचा इशारा. वाईटच्या साहाय्याने का होईना थोडासा धावांचा दुष्काळ पडलाय ना, तिथं एक धाव नक्कीच ऍड केली जाईल. असं म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे. या बॉलला देखील आपण पाहतोय उडवण्याचा प्रयास केला होता आणि याच दरम्यान बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल एक धाव आपल्याला पाहायला मिळते. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरसावेल. धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावर. तिसरं षटक महत्वपूर्ण षटक आहे. या ओव्हर मध्ये तुम्हाला 14 धावा करायच्याच आहेत, अन्यथा नियम आपल्या सर्वांना माहित आहे. आणि ती बॉलिंग करण्यासाठी जयेश आलाय. फार महत्वाचं षटक फेकण्यासाठी जयेशवर खूप सारा विश्वास. याच दरम्यान आपण पाहू शकतो आणखी एक धक्का, विकेटचं पतन. फलंदाज भागेश या वेळेला मैदानाच्या बाहेर, बॅक टू दी पवेलियन. नाजूक स्थितीमध्ये SP नवगाव संघ. आज जर पाहिलात SP नवगाव संघ खूप छान त्यांचा खेळ पाहायला मिळाला. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, फिल्डिंग असेल, पण महत्वपूर्ण मॅच मध्ये डगआउट मध्ये नक्कीच विचार केला जात असेल की हे नक्की काय चाललंय. महत्वाची मॅच आहे आणि त्याच्यामध्ये महत्वाचे बॅटर फेल होताना पाहायला मिळालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल आपल्याला पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, पण किती नंबर, तर नंबर 8 वर. याच्या अगोदर जे सामने खेळले ना त्याच्यामध्ये नंबर 7, 8, नंबर 6 यांची वेळच आली नव्हती, पण या मॅच मध्ये अक्षरशः वेळ आली आहे. म्हणतात ना, वेळ मात्र बदलते, प्रत्येकाची वेळ असते आणि नक्कीच ती वेळ बदलली आहे. कमालीची बॉलिंग आहे. मुग्धा वेदा 11 एकविरा थळ संघाकडून. जसं पहिल्या बॉलरने बॉलिंग केली सुमित पत्रेने, त्याच्या पावलावर पाऊल ठेवत अशांकनं बॉलिंग केली आणि अशांकच्या पावलावर पाऊल ठेवत जयेश बॉलिंग करतो या क्षणाला. यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, कॉटन बोल्ड, बॅक टू बॅक. आणखी एक धक्का. फलंदाज निखिल मैदानाच्या आतमध्ये गेले आणि फलंदाज निखिल मैदानाच्या बाहेर आले. ही स्थिती. आणखी एका विकेटचं पतन.
आता हळूहळू चिंता वाढू लागली की टीम ऑल आउट तर होणार नाही ना, कारण खूपच नाजूक स्थितीमध्ये आहे SP नवगाव संघ. धाव संख्या अक्षरशः सुकावल्यात. जसं विदर्भ मराठवाड्यामध्ये पाऊस जास्त पडत नाही ना, दुष्काळ पडलेला असतो ना, तसा अक्षरशः धावांचा दुष्काळ पडला इथं. 17 धावांवर विकेट टोटल आतापर्यंत आपण जर पाहिलं ना 7 गडी बाद. नवीन बॅटर प्रणव आलेत नंबर 9 वर. इथं देखील आपण पाहतोय महत्वाचं तिसरं षटक आहे. म्हणजे या तिसऱ्या ओव्हरमध्ये त्यांना 14 धावा बनवायच्या होत्या. थोडीशी आता स्थिती बदलली आहे. म्हणजे या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं ना तर मुग्धा वेदा 11 एकविरा थळ हा प्लस पॉइंट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीचं षटक आतापर्यंत जयेशने हाताळलंय. पुढचा बॉल. ओ हो 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 हो, हा चेंडू डॉट बॉल पाहायला मिळते आपल्याला जयेश यांचा. आणि या वेळेला 5 चेंडू फेकलेत आतापर्यंत. आणि या वेळेला आपण पाहू शकतो सिंगल 1 धाव, सिंगल 1 धावेने स्कोर काढतो. टोटल 18 बनलाय. आता 18 मधून आपल्याला 6 धावा कमी करायच्या आहेत. ओ फारच वेगळी स्थिती आली मैदानामध्ये. 18 मधून 6 तुम्ही जर कमी केल्यात तर सरळ गाडी येईल 12 या आकड्यावर. वाह, काय प्लस पॉइंट मध्ये आहे मुग्धा वेदा 11 एकविरा थळ संघ. अर्थातच संघ मालक बाळाशेठ महाबळे आणि राकेशजी बामुगडे यांच्या मालकीचा संघ जबरदस्त परफॉर्मन्स करताना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवर बदलाव झालाय. बॉलिंग मार्कवर आपण पाहू शकतो पुन्हा एकदा सुमेध पत्रे पाहायला मिळतील आपल्याला. महत्वपूर्ण बॉलर, अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते आणि खास करून एक नियंत्रण करणारी बॉलिंग, वेग देखील पॉवरफुल आपल्याला पाहायला मिळतो. 18 चेंडू फेकलेत. 18 बॉल मध्ये 12 धावा धाव फलकावर. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड खेळले. आपण पाहू शकतो क्षेत्ररक्षण डीप एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षण जरूर डीप कव्हरला आलेत. तद्वत मात्र धावा जरूर या ठिकाणी घेतल्या जातील. 2च्या आकड्याने स्कोर कार्ड 12 आणि 2 14 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. शेवटच्या मॅच मध्ये थोडीशी हल्ला बॉल करणारी बॅटिंग व्हायला पाहिजे होती, कारण असं वाटलं होतं की खूप सारी मजा येईल या मॅच मध्ये, पण चित्र इथूनच फार विचित्र पाहायला मिळते. वेगळं चित्र पाहायला मिळते या मॅच मध्ये. यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा डीप विकेटला आणखी एका विकेटचं पतन. यावेळेला फलंदाज क्रमांक 8 बॅक टू दी डग आउट. SP नवगाव संघ एक वेगळ्या कंडिशन मध्ये पाहायला मिळतोय. इथून आता प्रश्न असा पडलाय की धावा आता बनतील तरी किती, कारण आज या नाईट मध्ये आपण पाहिलात मोठा मोठा स्कोर, अगदी 120 स्कोर देखील पाहायला मिळाला. या 5 षटकांमध्ये कमीत कमी 50 प्लस तरी धावा व्हायला पाहिजे ही प्रत्येक कर्णधाराची इच्छा असते, टीम वर्कची देखील इच्छा असते. पण इथं वेगळं चित्र पाहायला मिळते. नवीन बॅटर पहाना श्रीयोग आलेत. याच्या अगोदरचे मॅचेस खेळले नवगाव संघ, तर ह्या नंबर 6 7 8 9 यांची वेळच आली नव्हती बॅटिंग करण्याची, पण नक्की त्यांची इथं पुन्हा वेळ आली आहे. आणि वेळ आणले कुणी तर मुग्धा वेदा 11 एकविरा थळ या संघाकडून सुमेध पत्रे. परफेक्ट या वेळेस निशाणा साधला होता, त्याला ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेला मिस फील्ड पाहायला मिळेल. तद्वत धावा मात्र 2 मिळतील. या 2च्या आकड्याने स्कोर कार्ड पुढे सरसावेल. धावफलक 16 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. धीम्या गतीने या ठिकाणी स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. खूप शांत करणारी बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये.
बॅट जोरदार तर बॅट्समन फिरवतायत परंतु नाही या सुमेध पत्रे सारखा समोर बॉलर आहे ज्याच्याकडे चांगला वेग पाहायला मिळतो आपल्याला. डॉट बॉलची सांगता नक्कीच पाहायला मिळते आपल्याला. फलंदाजी मार्कवर समोर श्रीयोग आपल्याला पाहायला मिळतात. नंबर 10 वर आलेत बॅटिंग करण्यासाठी. 2 धावा निघाल्यात त्यांच्या बॅटमधून. ओ बॉल येण्याच्या अगोदरच श्रेयक कडून बॅट फिरवली जाते. खास करून जबरदस्त या ठिकाणी बॉलिंगचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतोय सुमेध पत्रेकडून. हाही चेंडू डॉट फेकलाय. वा कमालीची बॉलिंग होतीये. लाजवाब बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला. षटकातील पुन्हा एकदा सुमेध पत्रेचा पुढचा बॉल. यावेळेला आपण पाहतोय शानदार स्ट्रोक खेळलाय. चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक जरूर आपण पाहतोय व्हाईटिश लॉंगॉनच्या डोक्यावर आहेत उभे आणि याच दरम्यान सिंगल एकच धाव. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावर. षटक क्रमांक 14 होतंय समाप्त. 24 चेंडू आतापर्यंत फेकलेत. 24 बॉल मध्ये 17 धावा आणि आतापर्यंत 8 गडी बाद. या स्थितीमध्ये SP नवगाव संघ असताना शेवटचं षटक अर्थात 6 चेंडू बाकी या पहिल्या इनिंग मधील बाकी असतील. पाहूया 6 चेंडूचा समाचार. कशा पद्धतीने फलंदाज घेतील. ती बॉलिंग करण्यासाठी आलेत सोहम. मुग्धा वेदा 11 एकविरा थळ संघाकडून सोहमवर जिम्मेदारी सोपवली जाते. त्या अगोदर आपण पाहतोय खेळतोय ओमेगा चॅम्पियन ट्रॉफी. श्री प्रमोद शेठ मस्कर पुरस्कृत या ट्रॉफीचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि खास करून ज्याने आयोजन केलेलं ते नव्या नायट्रोज कोलाड मधील सर्व आमचे मित्र. ज्या सर्व मित्रांनी या ठिकाणी नक्कीच एक कॉमेंट्री करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. कारण या इनिंग मधील आता नक्कीच ही माझी शेवटची कॉमेंट्री असेल. नंतर आपण पुन्हा एकदा मॅचचा पूर्वार्ध झाल्यानंतर उत्तरार्धाच्या खेळामध्ये मांजरेकर सरांचा आवाज ऐकणार आहोत. तर पुन्हा एकदा आयोजकांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानेन. यावेळेस आपण पाहतोय पहिलाच बॉल सोहमने डॉट फेकलाय. षटकातील दुसरा बॉल. ओ यावेळेला आपण पाहतोय आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. खूपच वेगळी कंडिशन पाहायला मिळते आपल्याला. एका वेळेला कुठे त्या 70 80 90 धावा आणि आता कुठे आपण पाहतोय स्कोर कार्डवर फक्त आणि फक्त 17 धावा. त्या देखील महत्वपूर्ण मॅच मध्ये 17 धावा. नाही नाही हे स्वप्न नाहीये, हे सत्य आहे मित्रांनो. यावेळेला आपण पाहतोय ओ फिल्डरच्या डोक्यावरून. चला एक चौकार तर आलाय. धावा मिळतील 4 4 4. 17 आणि 4 21 21. आकडा या ठिकाणी पाहायला मिळतोय. चला कुठेतरी धावा देखील थोडीशा बनताना पाहायला मिळतात आपल्याला. याही वेळेला आपण पाहतोय शानदार स्ट्रोक खेळले आणि हा बॉल सरळ जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला. धावा मिळतील 6 6 6. षटकार. वा भाई वा. शेवटच्या ओव्हर मध्ये बॅट मात्र जोरदार फिरवताना बॅट्समन श्रीयोग पाहायला मिळतात आपल्याला. या 6च्या आकड्याने स्कोर कार्ड जाईल सरळ 27 27 आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतील. 27 ऑन स्कोर कार्ड जरूर या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला. कुठे ना कुठे धावा देखील या ठिकाणी बनताना पाहायला मिळतात. श्रीयोग एक चांगली बॅटिंग करतात या क्षणाला आणि टीमला देखील या बॅटिंगची गरज आहे. याही वेळेला आपण पाहतोय आणखी एक मोठा स्ट्रोक खेळलाय फिल्डरच्या डोक्यावरून. वा भाई वा. मिस्टर श्रीयोगचा तडाखा आणि हा बॉल ओव्हर दी रोप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्ट्रॉंग स्टँडर्ड अँड स्टार. षटकार. 27 आणि 6 33. 33 धावा. वा भाई वा. मी जरी नंबर 10 वर आलो असलो ना तरी मी बॅटिंग करू शकतो हे श्रीयोगने दाखवले. 33 धावा. ओ आणि याच दरम्यान
हा चेंडू आपण पाहतोय. विकेटचं पतन, डॉट बॉल. टोटल स्कोर कार्ड 33-33. जिंकण्यासाठी 5 ओव्हर्स मध्ये 34 धावांची गरज. मुग्धा वेदा 11 एकविरा थळ या संघाला पुन्हा एकदा जाता जाता नक्कीच नव्या नायट्रोज कोलाड या कोलाड मधील सर्व आमचे मित्र त्यांचा पुन्हा एकदा या ठिकाणी धन्यवाद नक्कीच मी मानेन, कारण एक या आपल्या विभागातला समालोचक म्हणून आपण मला संधी दिलीत त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्याला एक शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि या ठिकाणी मॅचचा पूर्वार्ध संपलेला आहे. मॅचचा उत्तरार्ध काय असेल तो ऐकण्यासाठी जाऊया अलिबाग तालुक्यातील एक गोड असा आवाज आकाशजी मांजरेकर सर त्यांच्याकडे आपण जाऊया. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद योगेश जाधव सर. आपण त्यांचा आज रात्रभरामध्ये आवाज ऐकला, ज्यांचं समालोचन खूप छान प्रकारचं होतं. शाहिरी अंदाज होता, डायलॉग्स होते, शायरी होत्या. त्यांच्या समालोचनामुळे या स्पर्धेला खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर चांगले 4 छान लागले. धन्यवाद सर. उद्या पहिली सेमीफायनल खेळवण्यात येईल याची आपण दखल घ्या. न्हावा अर्थातच विराट 11 कोलाड संघ विरुद्ध असेल तिसा सोमजाई तिसे. दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचंय 7 वाजता पहिला बॉल पडला पाहिजे, याचा अर्थ 6:30 वाजता आपली रिपोर्टिंग असली पाहिजे. दोन्ही संघ विराट 11 कोलाड म्हणजे न्हावा संघ आणि विरुद्ध असणार आहे तिसे. हाय हॅलो नमस्कार, आपणा सर्वांचं स्वागत आहे ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी विद्युत प्रकाश झोतातील क्रिकेटची स्पर्धा. आजच्या दिवसातील शेवटची लढत. टार्गेट आहे 34 धावांचं 5 षटकांमध्ये. गोलंदाजीसाठी परेश. पहिलाच बॉल रिव्हर स्वीप. पुन्हा एकदा नागेशने चुकी केली होती, अति घाई. या आधीची मॅच आठवा जिथे त्याने लोअर फुलटॉस प्रकारच्या बॉलला कव्हरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न केला, मात्र टायमिंग चांगलं झालं आणि कॅच गेली. आता बघा रिव्हर्स स्वीप खेळण्याचं धाडस दाखवलं. इथे गरज आहे की सेन्सिबल क्रिकेट खेळत शेवटपर्यंत मॅच कशी नेता येईल याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. हरकत नाही आहे, नवगाव संघ म्हणेल जेवढ्या लवकर ब्रेक थ्रू मिळेल तेवढ्या आमच्या संधी वाढतील. यावेळेला गॅपमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न किरणच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण आतापर्यंत चांगलं झालंय. दोन ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय.
परेश झडे यू ब्युटी. चांगली गोलंदाजी. लो स्कोरिंगच्या मॅचेस नेहमी इंटरेस्टिंग होत असतात आणि त्याचा आगाज जणू काही मैदानावरती झालाय. पहिला फलंदाज इथे मात्र गारद झालाय त्रिफळाचीत पद्धतीने. अनऑर्थोडॉक्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता, अनपेक्षित फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शॉट सिलेक्शन, डबल माइंड या सगळ्या गोष्टी एकत्रित आल्या. ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा चित्तथरार आपण अनुभवतोय. जितक्या चांगल्या इंटरेस्टिंग मॅचेस होत्या तितकंच चांगलं समालोचन सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. चला आपण सत्कार करूयात समालोचक अर्थातच योगेशजी जाधव यांचं. मी हरेशजी यांना विनंती करतोय, हरेश सानप यांना, की आपल्या शुभ हस्ते आपल्या विभागातील एक लाडके समालोचक योगेशजी जाधव यांचा यथोचित मान सन्मान करूयात. त्यांचं समालोचन मंत्रमुग्ध करणारं होतं. त्यांच्या समालोचनामुळे या स्पर्धेमध्ये रोमहर्षकता रंगतता आली. आपल्या विभागातील खेळाडूंना पाठबळ देण्यासाठी किंबहुना क्रिकेटचा दर्जा वाढवण्यासाठी त्यांचं समालोचन उल्लेखनीय राहिले. येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धांमधून त्यांच्याकडनं समालोचन घडू देत अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना देऊयात, करूयात आणि त्यांना शुभेच्छा देऊयात. एक अपील करण्यात आलं. ते अपील योग्य सुद्धा होतं, कारण त्याच्या आधी बेसिकली फलंदाज शफल सुद्धा होत होता आणि एक आवाज सुद्धा येत होता. धावफलकावरती नजर टाकूया. तिथून मात्र 3 ही धावसंख्या, जशाच तसे गोलंदाजी, टिच्चून मारा केला जातोय. सगळं काही चांगलं चालू आहे असं वाटत असताना दुधात माशी पडावी असं काहीसं घडलंय. आउटसाइड द लेग स्टंप. पंचांनी वाईडची घोषणा केली आहे. वाईड +1 अशा स्वरूपातील 2 धावा धावफलकामध्ये ऍड करतील. योगेश सर धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडले गेलात. पाच ही धावसंख्या आपण पाहतोय. स्लोवर 1 त्याला पिक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, कोणतीही चुकी नाही. आणखीन एक फलंदाज गारद झालाय. सन्मित्र मात्रे पुन्हा एकदा अपयशी ठरलाय. दादा 2 मेडन ओव्हर आहेत. जयेश गेला ना वेटिंगला. वुडियर मैदानावरती षटक क्रमांक 1 समाप्त झालाय. धावफलकावरती 5 ही धावसंख्या आपण पाहतोय आणि गोलंदाजीसाठी जयेश आलाय. नवीन फलंदाज सुद्धा मैदानावरती जयेश आहे. आज जयेश नावाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळालाय. जयेशने आतापर्यंत गोलंदाजी करत असताना फलंदाजांना बॅटने धावा करून दिलेला नाहीये, हे कटू सत्य आहे.
फुल टॉस, क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. जयेशचं नशीब आज चांगलंच रंगत आणते. लाथ मारेन तिथून पाणी काढेन अशा पद्धतीची परिस्थिती मैदानावरती उद्भवली गेली. जयेश आता परिसासारखा झालाय, ज्या संघात खेळेल त्या संघाचं सोनं करेल. 5 धावसंख्येवरती तिसरा हादरा लागलाय. आजच्या दिवसामध्ये एक असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ज्यांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्यात. 8 विकेट्स त्या आहेत जयेशच्या नावावरती. स्वराजने आपण जर पाहिलं तर या स्पर्धेच्या काल दुसऱ्या दिवशी तब्बल 10 विकेट्स एका दिवसामध्ये घेतल्यात. त्याचा हा रेकॉर्ड मोडीत काढण्यासाठी संधी जरूर आहे, कारण अजूनही 5 बॉल येणं बाकी आहेत. वळूयात मैदानावरती. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. एका पाठोपाठ एक विकेट जाण्याचं सत्र मैदानावरती सुरू आहे. आणि मग अशातच फलंदाजीसाठी प्रकाश आलाय. प्रकाश आल्यावरती जयेश कडनं इतकी मोठी चूक झाली आहे. लो स्कोरिंगची मॅच, नो बॉल बीमरचा आलाय. ना दसरा ना दिवाळी, मात्र बोनस स्वरूपातील या धावा. जयेशचं आपण कौतुक करत होतो, मात्र हे कौतुक अंगलटी आलंय. दुधामध्ये माशी पडावं ना असं काहीसं घडलंय. चेंडूला कट करण्याच्या चक्करमध्ये रिदम भरकटली आहे. फ्री हिटचा हा चेंडू आहे. धावफलकावरती आपण जर नजर टाकली तर 7 ही धावसंख्या आपण पाहतोय. बघा, फ्री हिटचा बॉलला सुद्धा ज्याने डॉट बॉल काढलाय. कळत नाहीये ज्या ज्या वेळेला जयेश गोलंदाजीसाठी त्या वेळेला फलंदाज केवळ ऑनसाइडच्या दिशेने फटका का खेळतो. 7 धावा झाल्या, 34चं टार्गेट आहे. बॅकची एज, विकेट किपर पासून दूर राहिलेला बॉल, नशिबाची साथ, डॉट बॉल. ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलला ऑनसाइडच्या दिशेने खेळायचंय, त्यासाठी इतकी प्रयत्नांची पराकाष्ठा. यावेळेला थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक पोहोचेल ना पोहोचेल, तोपर्यंत ही दुसरी धाव घेण्यामध्ये यश मिळाले. रनिंग बिटवीन द विकेट कमालीची ठरली आहे. धावफलकावरती होईल बदलाव. 9 ही धावसंख्या आपण पाहतोय. 2 to go. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. 34चा पाठलाग करायचा आहे. दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. एका बाजूला नवगाव संघ आहे, शैलजी पवार यांनी पुरस्कृत केलेला हा संघ, तर दुसऱ्या बाजूला मुग्धा आणि वेदा 11 एकविरा थळ संघ, सन्माननीय बाळा महाबळे आणि राकेशजी बामोगडे साहेब यांचा संघ. एक अपील करण्यात आलंय आणि या अपिलावरती शिक्कामोर्तब सुद्धा केलंय, ते म्हणजे फलंदाजाने इथून मात्र बाद ठरवलं गेलंय. या मॅच मध्ये कलाटणी रोमहर्षकता वाढतीये. वारंवार जयेश मैदानावरती आला म्हणजे विकेट आलीच पाहिजे, हे जणू काही फॉर्म्युला बनलंय, सूत्र बनलंय. पायथागोरसचा सिद्धांत होता लांबी गुणिले रुंदी वजा उंची. इथे मात्र विकेट हवी असेल तर जयेश नावाचं शस्त्र तुम्हाला मैदानावरती वापरायचंय आणि त्याचा योग्य वापर त्याने मैदानावरती केले. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं स्वराज देवळे एक असा गोलंदाज ज्याने संपूर्ण दिवसामध्ये अर्थात आपण जर पाहिलं तर 10 विकेट्स प्राप्त केल्या.
3 मॅचेस मध्ये 10 विकेट्स प्राप्त केल्या. आज आपण पाहतोय जयेश ज्याने 9 विकेट्स आतापर्यंत प्राप्त केल्यात. 10वी मिळाली तर बरोबरी होईल, 11वी मिळाली तर विक्रम मोडीत काढला जाईल. लेफ्टी गोलंदाजांचा बोलबाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आत आदिल. ये दिल है मुश्किल. आणि मग अशातच आदिलची खेळी. यावेळेला पुन्हा एकदा बघा, आदिल सारख्या फलंदाजावरती तुम्ही जर अशा पद्धतीची गोलंदाजी करताय 100% तुमच्याकडे गुणवत्ता आहे, स्किलफुल ॲटिट्यूड आहे आणि ते चित्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालंय. षटक क्रमांक 2 समाप्त. 2 षटकांची सांगता. धावफलकावरती 4.50च्या सरासरीने 9 धावा जमा झाल्यात. षटक क्रमांक 3 गोलंदाजीमध्ये आता मात्र सुजय पावशे आलाय. 3रं षटक म्हणजे ओमेगा 50-50 चषक आहे, अर्थात षटक आहे. या षटकामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाने 14 धावा केल्या, चॅलेंज स्वीकारलं तर 6 धावा मिळतील. मी म्हणेन या 14 धावा झाल्या तर मॅचच झाली. आणि जर या 14 धावा झाल्या नाहीत तर आपल्या खात्यामधून 6 धावा वजा करण्यात येतील. काही नियम, काही अटी, टर्म्स अँड कंडिशन्स इथून मात्र क्लिअर केल्या गेल्यात. आणि गोलंदाजीसाठी सुजय आलाय. सुजयने क्षेत्ररक्षण डीप मध्ये पेट्रोलिंग करण्यासाठी सज्ज केले. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर. मोठा फटका, बॅक टू द बॉलर, लॉंग ऑन, सीमा रेषा पार. विद्युत प्रकाश झोतामध्ये प्रकाश हालेखानाचा हा षटकार. आपल्या संघामध्ये अनुभवी खेळाडू असले पाहिजेत. षटकारामुळे सांघिक धावसंख्या आता मात्र 15 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. या इनिंग मधील पहिला मोठा फटका प्रकाशच्या बाट मधून आलाय. चला, आणखीन एक मोठा फटका, आणखीन एक धडाका, आणखीन एक धमाका. सीमारेषेच्या पलीकडे धागा खोल दिया. षटकारामुळे सांघिक धावसंख्या आता मात्र 21 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये 12, उर्वरित 4 बॉलमध्ये 2 धावा करायच्यात. 34 धावांचा पल्ला पार करायचा आहे. 21 धावसंख्या जमा झाली आहे. सुजयच्या गोलंदाजीवरती हल्ला बोल केलाय. आसमानी बुलंदी, टोलेजंग फटकेबाजी सुरू झाली आहे. बेधडक, बिंदास, बेफिकीर अशी इनिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आपल्या नावाचा डंका वाजवला जातोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळते चांगल्या क्रिकेट मैदानामध्ये. 22 ही धावसंख्या जमा झाली आहे. चॅलेंज षटकामध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये 13 धावा आल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करण्यात आलाय. हलक्या हाताने फटका खेळलाय कव्हरच्या दिशेने. चॅलेंज ओव्हर मधील हे चॅलेंज पूर्ण केलंय. येस नो, येस नो. या चक्कर मध्ये आपण पाहतोय प्रकाशला आपली विकेट गमवावी लागली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलटी आलाय, मात्र चॅलेंज कंप्लीट झालंय. 14 धावा झाल्यात. धावफलकावरती 23 धावा जमा झाल्यात.
वेल डन प्रकाश आलेखाना. चांगला खेळ केलाय. संघ अडचणीत होता अशात मारलेले 2 षटकार सुखावणारे आहेत, आनंद देणारे आहेत. चौदा बॉल्स मध्ये 11 धावांची आवश्यकता. काही आकडे तज्ञ त्यांनी सांगितलं की या बॉलवरती जर षटकार आला ना तर मॅचच जिंकली, कारण 6 धावा प्लस पण आहेत. आपल्याकडे अंकगणित तज्ञांची कमतरता नाहीये, कॅल्क्युलेशन केलंय. फुल टॉस. चला त्या अंकगणित तज्ञांना सुद्धा मान दिला गेला. मॅच संपवली गेली आहे. षटकार झालाय. तिसऱ्या षटकामध्ये आपण 14 प्लस केलेत, म्हणजे 6 धावा तुम्हाला बोनस सुद्धा मिळत आहेत. वेल डन, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स.